पार्किन्सन्स म्हणजे की जर आपला हात थरथरतो किंवा हातपाय कापतात किंवा आपल्याला उठायला बसायला त्रास होतो. आपली बॉडी स्लो झाली आहे. स्लो मोशनमध्ये आपण चालतो. चालताना, फिरताना आपला तोल जातो किंवा अ, आपल्याला बॅलन्स जाऊन आपण आपलं जे बॅलन्स जाऊन आपण पळतो खाली, तर हा प्रमाण जर वाढलं असेल, तर हे पार्किन्सन्सची लक्षणं होऊ शकतात. ह्याच्यासोबत खूप अजून दुसरे काही लक्षणं असतात, जसं की पोट साफ न होणे, लघवीवर सारखं-सारखं लघवीला जाणे, लघवीवर कंट्रोल कमी होणे, रात्री झोपेत भीतीदायक स्वप्न दिसतात आणि पेशंट ओरडतो किंवा खूप जोराने बेडवरनं खाली पडतो किंवा बाजूला जर कोणी झोपलं असेल, तर त्यांना हातापाय मारतो. नाकाला जे वास असतो, आपलं वासची जी ताकद असते, ती अ, नाही राहत किंवा आपल्याला वासच येत नाही, जिभेला चव येत नाही. तर हे सगळे लक्षणं एकत्र जर कोणाला दिसत आहे, तर हे पार्किन्सन्सची लक्षणं होऊ शकतात आणि प्रत्येक लक्षण प्रत्येकाला मिळणार असं नाहीये. जर ह्याच्यातलं 1-2ही लक्षणं कोणाला जर आहे, तर हे पार्किन्सन्सची लक्षणं होऊ शकतात. आपल्या शरीरात किंवा मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक रसायन असतं, केमिकल. वाढत्या वयानुसार प्रत्येकाच्या शरीरात ह्या रसायनची जी मात्रा असते ती कमी होत जाते. आणि जसं-जसं आपलं वय 65च्या वर जातो, तर ह्या वयागटमध्ये जे लोकं असतात, तर त्यांचा हा डोपामाइन खूपच कमी होऊन जातो. म्हणून आपण म्हणतो ना, की वाढत्या वयानुसार जे बुजुर्ग किंवा वयस्क वृद्ध लोकं असतात, ते स्लो होऊन जातात. पण जर हे डोपामाइनचं प्रमाण जर शरीरात किंवा मेंदूमध्ये लवकरच कमी झालं, समजा 30, 40, 50 वर्षाच्या वयात, तर ह्या वयातच आपल्याला पार्किन्सन्सचे लक्षणं दिसतात. आणि हे कॉमन इडिओपॅथिक पार्किन्सन्स जे आपण म्हणतो, ज्याचं काही दुसरं काही कारण नाहीये, की फक्त आपलं जे डोपामाइन रसायन लवकर कमी झालं मेंदूमध्ये ह्याच्यामुळे दिसू शकतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त दुसरेही काही भरपूर कारणं असतात पार्किन्सन्स होण्याचे. समजा की आपण जर ॲसिडिटीच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्लाविरुद्ध कंटिन्युअस घेतायत. त्यांनी सांगितलं 2 आठवडे घ्या. तुम्ही 2-2 वर्ष घेतात किंवा मायग्रेन किंवा डोकंदुखीचे जे औषधं असतात, ते आपण डॉक्टरांना न विचारता जर कंटिन्युअस घेतल्या, अनियमितप्रमाणे घेतल्या, तर त्याच्यानेही पार्किन्सन्सची लक्षणं होऊ शकतात. 1 वर्षाचा मुलगा, मुलगा किंवा मुलगी किंवा 90 वर्षाचे जे लोकं असतात, ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आम्ही पार्किन्सन्सची लक्षणं बघितली आहेत. म्हणून असं काही हे एका वयाचा आजार नाहीये, हे कोणालाही होऊ शकतो. पण 65च्या वर 1% म्हणजे 1% 65च्या वर जे आपलं पॉप्युलेशन आहे, त्याच्यामध्ये हे पार्किन्सन्स आजाराची लक्षणं दिसतात आणि हे अ, जर बरोबर आपल्याला कारण व्यवस्थित जर सापडलं, तर आपण ह्याचा योग्य उपचार करू शकतो. लक्षणे मी आपल्याला जे सांगितलं, त्यात मी परत त्याचं एकदा वर्णन करतो. हातपाय थरथरणे, हातपाय जे आपण म्हणतो कंपवात किंवा हातपाय थरथरतो. दुसरं, चालताना, उठताना, बसताना स्लो झालो आहे. शरीर खूप जड पडलं आहे. हात-पाय, जोडं, सगळं पाठ, कंबर सगळं दुखतंय. रात्री जास्त दुखते. रात्री बाथरूमला जायला कोणाची मदत लागते. बिस्तरावरनं उठायला त्रास होतो. चालता-चालता तोल जाणं किंवा छोटे-छोटे पाऊल टाकणं किंवा चालूच शकणं नाही. व्हीलचेअरवर येऊन गेलोय किंवा काठी लागते मदतीला चालताना. बाहेर जायला भीती वाटते, की बॅलन्स गेलं तर काय होईल? तर हे सगळे पार्किन्सन्सचे सुरुवातचे लक्षण असतात. पण ह्याच्या पहिले म्हणजे हे सगळं लक्षणं दिसायच्या पहिले नाकाला वास कमी होणं, जिभेला चव कमी होणं, रात्री झोपेत भीतीदायक स्वप्न बघून ओरडणं, पोट साफ न होणं किंवा जे आपण म्हणतो ना, की अँक्शियस पर्सनॅलिटी, जास्त विचार करणं, छोट्या-छोट्या गोष्टीवर खूप टेन्शन घेणं, अ, हे पण ह्याच्यासोबत जर एकत्र बघितलं, तर हे पार्किन्सन्सचे लक्षणं असतात आणि हे लवकरात लवकर जर आपण कोणामध्ये जर आपल्याला घरी, आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा घरच्यांमध्ये जर आपल्याला असं काही दिसत आहे, तर लवकरात लवकर ह्यांना आपल्या न्यूरो फिजिशियन किंवा डॉक्टरांची आपल्याला सल्ला घ्यायला पाहिजे. पार्किन्सन्स हा आजार अ, ज्याचं चांगलं नक्कीच उपचार होतो. खूप चांगल्या स्वस्त गोळ्या उपलब्ध आहे. हे गोळ्या घेतल्याने आपले हे जे शरीरात जे डोपामाइन नावाचं रसायन हे जे कमी झालंय, ते आपण बाहेरून त्यांना देतो. म्हणजे उदाहरण तर आपण असं म्हणतो ना, की समजा कारमध्ये पेट्रोल जर संपलं, तर गाडी चालणार नाही. बाहेरून पेट्रोल भरावं लागेल.
जसं जसं वय वाढत जातं तर शरीराचा स्वतःचा जो पेट्रोल रसायन आहे डोपामिन तो कमी होत जातो. स्वतः ते आपोआप बनत असतो एवढे वर्ष, त्याची क्षमता कमी होऊन जाते. म्हणून आपल्याला हे डोपामिन रसायन बाहेरून घ्यावं लागतं गोळ्यांच्या माध्यमाने. तर जर आपण बरोबर नियमितप्रमाणे गोळ्या घेतली तर पार्किन्सन्सचा जो रुग्ण आहे, तो नॉर्मल जीवन जगू शकतो. त्याला काहीच प्रॉब्लेम नाही होणार. ते इंडिपेंडेंटली स्वतःचे सगळे कामं करू शकतील. दुसरी गोष्ट, गोळ्या, औषधं सोबत खूप काही वेगळ्या नवीन-नवीन प्रकाराच्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहे. जसं इंजेक्शन्स उपलब्ध आहे. योग्य पेशंट्समध्येच हे इंजेक्शनचा वापर करायला पाहिजे. खूपदा आपण सोशल मीडियावर व्हिडिओज बघितले असतील, की पार्किन्सन्सच्या पेशंटला एक इंजेक्शन दिलं आणि ते उठून बसले आणि सगळं नॉर्मल झालं. तर ह्या काही व्हिडिओजमध्ये अर्ध सत्य दाखवलंय. पूर्ण सत्य नाही दाखवलंय. म्हणून आपल्या डॉक्टर किंवा न्यूरो फिजिशियन कडनंच ही सल्ला घ्या. कुठले WhatsApp व्हिडिओज किंवा वर जाऊ नका. इंजेक्शन सोबत एक लेटेस्ट ॲडव्हान्स पार्किन्सन्समध्ये आहे, ज्याला आपण म्हणतो ब्रेन पेसमेकर सर्जरी. म्हणजे ब्रेनमध्ये एक चिप इम्प्लांट करून पार्किन्सन्सच्या पेशंटची लक्षणं कमी होऊ शकतात. हे बघा पार्किन्सन्स एक वाढत्या वयानुसार होणारा आजार आहे. हे कंप्लीटली क्युअर होणं शक्य आहे का हे विचारणं म्हणजे असं आहे की माझं वय थांबवून द्या किंवा माझं वय कमी करून द्या किंवा मला आजारी पडू देऊ नका, असं म्हणण्यासारखं आहे. जसं-जसं आपलं वय वाढत जाणार, तसं-तसं आपलं पार्किन्सन्सही वाढत जाणार. कारण की हे वाढत्या वयानुसार शरीराची जी कमजोरी किंवा रसायन कमी होतं हे त्याच्यामुळे होतं. तर आपण कुठल्याही सर्जरीनी पार्किन्सन्सला कंप्लीटली क्युअर नाही करू शकत. जसं डायबिटीज, शुगर आणि बीपीची औषधं आपण घेऊन आजाराला कंट्रोल करू शकतो, तसंच ह्या सगळ्या ट्रीटमेंट्सनी आपण आजाराला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. कंप्लीटली क्युअर नाही होऊ शकत, पण आपण एक कंप्लीटली नॉर्मल जीवन जगू शकतो आणि सगळे आपले कामं, नोकरी, धंदा, घरचे कामं सगळं आपण करू शकतो, जर आपण योग्य उपचार घेतलं तर. पार्किन्सन्स असलेल्या व्यक्तींनी सगळ्यात पहिले तर हे लक्ष द्यावं, की आपलं फॉल नाही व्हायला पाहिजे. आपण तोल जाऊन खाली पडलो, की मग खूप त्रास होतात. आम्ही पार्किन्सन्सच्या पेशंटला सांगतो, की तुम्ही जर एकच गोष्टीची जबाबदारी घ्या, की तुम्ही बॅलन्स जाऊन पडू नका. कारण की पार्किन्सनचा पेशंट जर पडला एकदा आणि त्यांना फ्रॅक्चर झालं, तर मग त्यांचं ऑपरेशन, मग त्याचे प्रॉब्लेम्स, मग पार्किन्सनच्या पेशंटची रिकव्हरी डिलेड होते. तर हे सगळे प्रॉब्लेम्स ते जुडून येतात. त्यामुळे सगळ्यात इम्पोर्टंट आहे की फॉल होऊ देऊ नका आणि फॉल नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं औषधांपेक्षाही महत्वाचं उपचार आहे फिजिओथेरपी. आम्ही सगळ्या आमच्या पार्किन्सन्सच्या पेशंटला सांगतो, की फिजिओथेरपी रेग्युलर जे करतात, त्यांना फॉल होत नाही. त्यांचे शरीर जड पडत नाही. त्यांना जॉइंट पेन, सांधी दुखणं, अ, हातपाय अकडणं हे सगळे प्रॉब्लेम्स येत नाही आणि ते नॉर्मल ॲक्टिव्ह लाईफस्टाईल जगू शकतात. पार्किन्सन्सच्या पेशंटनी 2 गोष्टीचं लक्ष ठेवावं. जर तुम्ही रेग्युलर नियमित व्यायाम आणि एक्सरसाइज जर केलं अर्धा तास फक्त आणि तुम्ही व्हिटॅमिन डीचं बरोबर डोज रेग्युलर जर घेत असतील, तर तुमचा पार्किन्सन्स हा रोग वाढत नाही. त्याचा जो प्रमाण फास्ट वाढू शकतो आणि आपल्याला व्हीलचेअरवर किंवा बिस्तरावर आणू शकतो, तर असं होणार नाही. आपण खूप वर्ष ॲक्टिव्ह राहू शकतो, आपले डेली कामं करू शकतो. तर ह्याची त्यांनी काळजी घ्यावी आणि डॉक्टर जसं आपलं औषध उपचार आणि ट्रीटमेंट सांगतात, ते नियमितप्रमाणे घ्यावं. हेच जर पार्किन्सन्सच्या पेशंटनी जर केलं, तर त्यांचं खूप नॉर्मल आयुष्य ते जगू शकतात. घरी जे आपण चपला वापरतो, ते घासून जातात आणि त्याच्यामध्ये स्लिप होण्याची शक्यता खूप राहते. तर चप्पल चांगल्या क्वालिटीचे पाहिजे. प्रिफरेबली घरी जे कार्पेट जे आपण खाली रग्स किंवा दरी हे लावतो, त्याच्यात पाय अडकून पार्किन्सन्सचे पेशंटचे कारण की ते छोटे-छोटे पाऊल टाकतात. पार्किन्सन्सचं पेशंट जर तुम्ही बघितलं जेव्हा ते चालतात, तर ते पाय जमिनीला चिटकवून चालतात. तर ते पाय उचलून टाकत नाही. ते घासून-घासून किंवा चिटकून पाय फरशीला टाकतात. ते दरीमध्ये जर पाय अडकलं, तर ते घसरून किंवा बॅलन्स जाऊन पडू शकतात. तर हे सगळ्या गोष्टींचं त्यांनी काळजी घ्यावी. रात्री जे बाथरूम, टॉयलेटची जी जागा आहे, जिथे रात्री उठून पार्किन्सन्सच्या पेशंटला बाथरूमला जायची गरज पडते, तिथे लाईट कंटिन्युअसली रात्री ऑन ठेवायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं, की त्यांना मोटिव्हेट करायला पाहिजे, की जर नियमितप्रमाणे फिजिओथेरपी आणि औषध उपचार केलं, तर या आजाराला आपण मात देऊ शकतो.
खूप फेमस लोक आहेत, जसं तुम्ही ऐकलं असेल मोहम्मद अली नावाचे वर्ल्ड फेमस बॉक्सर होते. त्यांनाही पार्किन्सन झालं होतं, पण त्यांनी ह्या आजाराला मात दिलं आणि खूप वर्ष समाजसाठी काम केलं, सोसायटीसाठी कामं केलं, त्यांच्या कम्युनिटीसाठी कामं केलं. असे खूप उदाहरण मी देऊ शकतो, ज्यांनी नियमित उपचार आणि फिजिओथेरपी करून चांगलं जीवन ते जगू शकतात.